सांगली महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेस एकत्र लढण्यासाठी हालचाली। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाआघाडीचा प्रयत्न, त्यामुळे भाजप राष्ट्रवादीमध्ये युती होण्याची शक्यता मावळली। जालना महापालिकेमध्ये भाजप सोडून इतर सर्व पक्ष शहर विकास आघाडी स्थापन करणार। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचे संकेत। शहराच्या विकासासाठी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकत्रित निवडणूक लढवण्याची खोतकरांची तयारी। मुंबई आणि ठाण्यातील मोक्कासह गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी गुंड मयूर शिंदेचा अखेर भाजपात प्रवेश। निवडणुकांच्या तोंडावर भाजपनं त्याला पक्षात घेऊन पावन केल्याची चर्चा। नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रमुखपदी भाजपकडून देवयानी फरांदेंची नियुक्ती। त्यामुळे आमदार देवयानी फरांदेंच्या घराबाहेर इच्छुकांची मोठी गर्दी। माजी महापौर, माजी नगरसेवकांसह नवख्या उमेदवारांची गर्दी। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी 2886 उमेदवारी अर्जाची विक्री। पुण्यातील 15 क्षेत्रीय कार्यालयातून विक्रमी अर्जांची विक्री। सगळ्या पक्षांच्या इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज। मुंबई महापालिकेसाठी काल पहिल्याच दिवशी 4165 उमेदवारी अर्जांची विक्री। मात्र एकही अर्ज दाखल नाही। प्रमुख पक्षांच्या युती आघाडी न ठरल्यामुळे अजून अर्ज दाखल नाही। 30 डिसेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढण्यासाठी पहिल्याच दिवशी अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी। तब्बल 875 इच्छुकांनी जवळपास 2212 अर्ज खरेदी केले। शहरात 32 प्रभागांमधील 128 जागांसाठी साधारण 9 वर्षांनी होतीये निवडणूक। नागपूर महापालिकेसाठी पहिल्या दिवशी 2143 उमेदवारी अर्ज दाखल। मात्र एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केला नाही। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी 1861 उमेदवारी अर्जांची विक्री। प्रभाग 26, 28, 29 मधून सर्वाधिक 343 अर्ज इच्छुकांनी विकत घेतले। नाशिक महापालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 1763 अर्जांची विक्री। सर्वच राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी तयारी। धुळे महानगरपालिकेसाठी पहिल्या दिवशी 297 अर्जांची विक्री। मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही। 30 डिसेंबरला अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस। धाराशिव नगरपालिकेतील विजयानंतर राणा जगजितसिंग पाटील यांनी ओमराजेंना डिवचलं। बाळा नाद नाही करायचा अशा आशयाचे बॅनर लावत ओमराजेंना डिवचलं। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे सर्वाधिक 2431 नगरसेवक विजयी, तर शिंदेच्या शिवसेनेचे 1025, अजित पवारांचे राष्ट्रवादीचे 966 नगरसेवक विजयी। नगरसेवकांच्या एकूण 6851 जागांसाठी झाली निवडणूक। नगरसेवक निवडणुकीचे सविस्तर निकाल आयोगाकडून जाहीर। काँग्रेसचे 824, शरद पवारांचे राष्ट्रवादीचे 256, तर ठाकरे सेनेचे 244 नगरसेवक विजयी। अपक्ष आणि इतर पक्षांचे 1105 नगरसेवक विजयी। सांगलीच्या शिराळा नगरपंचायतीमध्ये पती पत्नी बनले नगरसेवक। केदार नलावडे प्रभाग 3 मधून तर शिवानी नलावडे प्रभाग 2 मधून नगरसेवकपदी। भोकर, मुदखेड आणि अर्धापूरचा बाप म्हणजे अशोक चव्हाण। भोकरमधील जल्लोष कार्यक्रमामध्ये आमदार श्रीजया चव्हाण यांचं वक्तव्य। श्रीजया चव्हाण यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। नंदुरबारच्या नगराध्यक्षपदी सलग 5व्यांदा निवडून आलेल्या रत्ना रघुवंशींनी स्वीकारला पदभार। महाराष्ट्रामध्ये सलग 5 वेळा नगराध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला। धुळ्याच्या शिरपूरमधल्या वाल्मिक नगरमधील दगडफेक प्रकरणी 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। नगरपरिषद निकालानंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीवर केली होती दगडफेक। राज ठाकरेंच्या आईकडून उद्धव आणि राज ठाकरेंचं औक्षण। युतीच्या घोषणेआधी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी औक्षण। ठाण्यातही गुलालाची उधळण करत आणि एकमेकांना पेढे भरवत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा जल्लोष। राजन विचारे आणि केदार दिघेंसह मनसेचे कार्यकर्ते सहभागी। नवी मुंबईत मनसैनिकांकडून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष। मनसेचे प्रवक्ते गजानन काळेही जल्लोषात सहभागी। यावेळी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भिवंडीमध्ये मनसेकडून आनंदोत्सव। मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केली फटाक्यांची आतषबाजी। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्यानंतर मुंबईमध्ये मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून एकत्र येत दिवाळी साजरी। घाटकोपरमध्ये शिवसैनिक मनसैनिकांनी एकत्र येत केली फटाक्यांची आतषबाजी, तर पेढे वाटत साजरा केला आनंद। ठाण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर मनसेचा जल्लोष।
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष. महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड ठाकरे ब्रँड अशी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पुण्यातही मनसे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष. अलका टॉकीज चौकामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकत्र येत घोषणाबाजी. यूपीएससी परीक्षेमध्ये करमाळ्यातील शेतकऱ्याचा मुलगा तर सांगोल्यातील शिक्षकाच्या मुलानं मिळवलं घवघवीत यश. डॉक्टर भगवंत पवार यांचा देशामध्ये 25वा तर सौरभ निंबाळकर यांचा 77वा क्रमांक. अकोल्यामध्ये लवकरच वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार. त्यासाठी स्कायनेक्स एरो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भारतीय विमानपतन प्राधिकरणाचा सामंजस्य करार. अकोल्याचे खासदार अनुप धोत्रेंनी केला होता केंद्राकडे पाठपुरावा. पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणी पूजेची ऑनलाईन नोंदणी 26 डिसेंबरपासून सुरू होणार. 1 जानेवारी ते 30 मार्च 2026 या कालावधीसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार. मंदिर समितीकडून जाहीर. मुंबईतील बाबुलनाथ मंदिराच्या जमिनीच्या भाडेपट्ट्याला नाममात्र ₹1 दरानं 30 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात येणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.